कमवा आणि शिकाची कास धरत सर आपण इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि आजच्या आई वडिलांकडे शिक्षणासाठी पैसे मागणाऱ्या तरुणाईसाठी ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण सर, आपण कॉलेज जीवन जगत असताना मन हिरवगार प्रेमानं भरलेलं असतं आणि त्या भावनांचे विविध तरंग मनात उमटत असतात. काय सांगाल ऐन तारुण्यात त्या भावविश्वाविषयी? कॉलेज जीवन आणि तारुण्य या सगळ्या गोष्टींचा मेळ घालताना तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे. कारण कॉलेज जीवन म्हटलं की तारुण्य आलं, तारुण्य आलं की भावविश्व आलं, भावविश्व म्हटलं की लहरी आल्या, लहरी म्हटले की तरंग आले आणि मग तरंग लहरीत तो डुंबून जाणारा प्रवास खूप मजेशीर असतो. एक लाईफ असतं, एक जीवन असतं, एक वेगळं जीवन असतं. पण खरंच सांगतो, अशा लहरी, असे तरंग सगळे उमटायचे मनात, अंतरंगात त्याची कालवाकालव व्हायची, पण शब्द व्यक्त व्हायचे नाहीत. त्याचं कारण असं होतं की मी या सगळ्या गोष्टीत माझ्यासमोर काही उद्दिष्ट होती, माझ्यासमोर वेगळा प्रवास होता. आणि मग हे केलं तर यात मी अडकू शकेन का, किंवा माझ्या प्रवासात खंड पडेल का, अशा प्रकारची एक अनामिक भीती नेहमीच मनात असायची. एक जबाबदारीची जाणीव असायची. कारण हे तरंग जेव्हा उठतात तेव्हा माणूस स्वतःचा स्वतः राहत नाही. तो अटकून जातो, तो विरघळून जातो, तो प्रवाहात वाहून जातो. आणि मग आपलं कर्तव्य काय, आपलं उद्दिष्ट काय, यात तो विसरून जातो. खरं तर या सगळ्याच गोष्टीमुळे मनात आलेले तरंग, मनात आलेल्या लाटा, मनात आलेल्या लहरी मला थांबवायला लागल्यात. पण व्यक्त व्हायला कुठेतरी माझ्याकडे पेन होतं, कुठेतरी एक कागद होता. निश्चित सर. आणि मी खरंच सांगेन, मला काही सुचतं ते मी केव्हा काय कागदावर उमटवतो, सहजपणे प्रतिबिंबित होतो. काही शब्द प्रसवतात आणि ते लिहिले जातात. आजही मी तो छंद आहे माझा, तो जोपासलाय. आजही मी लिहितो. पण आज फेसबुक माध्यम आहे, त्यावेळी पेन आणि वही असायची. परवाच 1989 मध्ये मी 3rd इयर सिव्हिलला होतो, शासकीय तंत्रनिकेतन मालवण. आणि त्या 1989 सालामध्ये मी एका पेपरवर लिहिलेली कविता, त्या पेपर सकट असणारी कविता 2022 साली 15 जानेवारी 2022 साली माझ्या मित्राने मला व्हॉट्सअपवर पाठवली. मी चकित झालो, आणि कविता ही मी त्यावेळी लिहिली होती का. आणि ती आठवण म्हणून, माझ्या मित्राची आठवण म्हणून, त्या काळची आठवण म्हणून, माझ्या भावनांची आठवण मी या ठिकाणी मी तुम्हाला ती लिखित, माझ्या शब्दातून, माझ्या लेखणीतून लिखित झाली, प्रसवित झालेली, शब्दांकित झालेली कविता मी तुम्हाला ऐकवतोय. जरूर सर. तुझी माझी भेट, तुझी माझी भेट आयुष्याच्या एका वळणावर अपरिहार्यपणे, तुझी माझी भेट आयुष्याच्या एका वळणावर अपरिहार्यपणे, दीपावलीचे शुभेच्छा कार्ड माझ्या हातात देताना थरारलीस. दीपावलीचे शुभेच्छा कार्ड माझ्या हातात देताना थरारलीस. शुभेच्छा कार्ड वाचताना जाणवत होती ती तुझ्या हृदयाची स्पंदन. बरोबर. भेट कार्डात तू तुझं हृदय साठवून ठेवलं होतंस का. एकदा तुझी माझी अशी एक भेट, मी तुझ्या घरी आले आणि तू जाळीच्या पडद्यावर चित्र विणत बसली होतीस. इंद्राच्या दरबारातील अप्सराच जणू. माझी चाहूल लागताच लगबगीने उठलीस. अन मला पाहून तुझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकलं. खरंच सांगतो, तुझी दंत पंक्ती, तुझे गुलाबी ओठ म्हणजे निशिगंधाची टपोरी फुलत होती. निरोप घेताना तुझ्या ओठात घुसमटलेले शब्द आणि उंबरठ्यावर अडखळलेली पावलं, तुझ्या भोवतीची चौकट जशी पिंजऱ्यात पक्षिणी, अशीच तुझी एक सुखद आठवण
माझ्या मनावर कोरलेली आहे. मागे एकदा रस्त्यात ओझरती भेट आपली, तेव्हा मी विचारलं, हल्ली काय करतेस? उत्तरादाखल तुझ्या डोळ्यात शुभेच्छा पत्रातील त्या काव्य पंक्ती दाखवून आलेल्या होत्या. अजूनही त्या काव्य पंक्ती तू जगत असशील तर ठीक. अजूनही तू त्या काव्य पंक्ती जगत असशील तर ठीक. मी आयुष्याच्या व्यवहाराची सांगड घालतोय म्हणून म्हणतो, आता आपण भेटायला नकोय स्वप्नात, भेटू ते सत्यातच. पण तू तोवर थांबशील ना? वा, फारच छान सर. सर, अगदी थोडक्यात पण महत्वाचं, एक तुमच्या आयुष्यातला मनाला लागलेला प्रसंग आणि आनंदाचा प्रसंग. सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मानणारा माणूस आहे. मी कुठल्या माझ्या अपयशात, कुठल्या वाईट गोष्टी सुद्धा मी सकारात्मकता शोधतो. मी कधीच त्या गोष्टीच्या पाठलाग करत नाही, पाठीमागे जात नाही. कारण काय होतं, काही गोष्टी मनाला लावून घेतल्यात ना की तुम्ही त्याच्यातून मागे येता, दोन पावलं मागे येतात. कारण सातत्याने त्या गोष्टीचा विचार करता, ती गोष्ट तुमच्या मनाला कुठे चटका लावून देणारी असते आणि त्यातून बाहेर पडत नाही. होतं काय, ज्यांना हे करायचं असतं ते आनंदात असतात, पण तुमच्या मनाला जो चटका लागतो त्याच्यात तुम्ही पाठीमागे येता. मी या माध्यमातून सगळ्यांनाच सांगेन की अशा गोष्टी माझ्याच नाही, सगळ्यांच्या जीवनात घटना घडत असतात. एक वाक्य असतं, निंदकाचे घर असा विषय झाले. मी निंदक म्हणणार नाही, अशा माणसांना मी हितचिंतक म्हणतो. मी दोन प्रकारचे माझे काही मंडळी निर्माण केलेली आहेत, हितचिंतक आणि शुभचिंतक. मी हितचिंतक अशांना म्हणतो की नेहमी ते तुमचा विचार करतात, ते तुमचं कुठे चुकतं, तुम्ही कुठे आहात, तुम्हाला नेमकं काय, ह्या सगळ्या परिस्थितीत विचार करून नेमके तुम्ही त्या अभिमन्यूप्रमाणे कुठे अडकला पाहिजेत, तुमचे पाय कुठे ओढले पाहिजे याचा सातत्याने विचार करत असतात. अशी ही हितचिंतक मंडळी असतात. पण या निमित्ताने, आपल्या चॅनलच्या निमित्ताने माझी मुलाखत या हितचिंतकांपर्यंत निश्चित पोचेल आणि माझा मेसेज त्यांनाही पोचेल की त्यांना मी या निमित्ताने धन्यवाद देऊ इच्छितो. मनाला लागलेली घटना, 2017 साली माझी मुलगी 10वीला होती. पैकीच्या पैकी मार्क्स मिळून तिने यश सुद्धा संपादन केलं होतं. मी त्यावेळी कसाल शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होतो. ती डॉन बॉस्को हायस्कूलची विद्यार्थिनी. कर्मधर्म संयोगाने ती कसाल हायस्कूलमध्ये तिचा नंबर आला होता. आणि तोच काळ त्या कसाल हायस्कूलच्या शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा होता. काही लोकांना मी केलेली प्रगती, माझ्या सहकार्यांच्या मध्ये, तुम्ही शिक्षण संस्थेचे प्रश्न मला विचारा तरी सुद्धा मी सांगतो, मी जे काही शिक्षण संस्थेत काम केलंय ते माझे सगळे सहकारी होते. त्या सहकार्यांच्या मदतीने मी काम करायचो. पण त्यात काही हितचिंतक होते, त्यांना यश खूपच होतं. मला तो आठवतो, टीव्हीवरचा कार्यक्रम खूपते तिथे गुप्ते, गुप्ते तिथे गुप्ते असा कार्यक्रम होता. तसाच तो कार्यक्रम किंवा माझ्या जीवनात घडला. आणि ज्यावेळी माझी मुलगी 10वी 100% मार्क्स म्हणून पास झाली होती, त्यावेळी ह्या हितचिंतकाने त्या मुलीने तिच्या आनंदावर विरजण पडण्यासाठी, आमच्या मनात एक वेगळ्या प्रकारचं एक सावट येण्यासाठी अशा प्रकारची संपूर्णपणे मेसेज पसरवला. संपूर्णपणे त्या मुलीविषयी, तिच्या मार्काविषयी अशा प्रकारची शंका निर्माण केली की ह्या मुलीला परीक्षेला, बरोबर, हिचे वडील चेअरमन असल्यामुळे, अध्यक्ष असल्यामुळे कॉपी पुरवली गेली आणि तिने तिच्यात यश संपादन केलं. खरं तर मला कमाल वाटली, अशासाठी कमाल वाटली कारण ज्यांच्याशी मी मैत्रीत्वाचं नातं जोपासलं, एक मैत्री म्हणून अखंडितपणे त्याच्या सोबत राहिलो, ते माझ्या प्रवासात राहिले, माझ्यासोबत मी त्यांच्यासोबत राहिलो. पण अशा प्रकारचं वादळ, अशा प्रकारचं कुठेतरी कटकारस्थान शिस्त याच्यावर मी अनभिज्ञ होतो. आणि मग हे सगळं घडल्यानंतर एकीकडे तो आनंद होता आणि एकीकडे ह्या संशयाचं जे वातावरण पसरलं होतं त्याचं दुःख होतं. आणि ह्यातून ते दुःख घेऊन आम्ही इथे बसलो असतो तर आम्ही मागे पडलो असतो. आणि मग त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की आपण या ठिकाणी कुटुंबासहित मुंबईला शिफ्ट व्हायचं. आणि मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर एक 2017 ते किमान 2022 हा जो प्रवास आहे, मुंबई इथे आहेच आहे,
पण तो प्रवास माझा वेगळ्या दिशेने होता. मुंबईतली ती संस्कृती, मुंबईतली ती उद्योजक, मुंबईतली माणसं, घड्याळाप्रमाणे चालणारे ते, काट्याप्रमाणे चालणारी ती माणसं, रेल्वेप्रमाणे धावणारी माणसं, कुठेही कोणाचा संघर्ष नाही, कुठेही कोणाचा सत्ता संघर्ष नाही. बरोबर. ज्या स्पर्धा आहे पण ती स्पर्धा द्वेषाची नाही, ती असूयेची नाही. बरोबर. ती तिथे शिकलो मी. आणि म्हणून आपल्या माध्यमातून त्या हितचिंतकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. तुम्ही कटकारस्थानं घडवली नसती तर हा माझा प्रवास आहे. त्यांनी मला गृहपाठ शिकवला, बरोबर. ते माझे शिक्षक आहेत, त्याच्यामुळे हा माझा प्रवास झाला. आणि या माध्यमातून माझ्यासारखे अनेक अशा गोष्टींना बळी पडणारे समाजातील अनेक जण आहेत. कारण काय होतं माहितीये की तुम्ही शून्यातून जेव्हा तुमचा प्रवास करताना तेव्हा तुम्हाला बोसणारे, कावळे टोचणारे अनेक जण असतात. पण तुम्ही स्वतः सेटल असाल किंवा ऑलरेडी तुम्ही प्रचंड श्रीमंत असाल, त्याचा व्यवसाय करत असाल, तेव्हा तुम्हाला टोचणारे कोण नसतात. हा समाजाचा नियम आहे. सर, आपण म्हणालात की आपला जन्म वादळात झालाय. आपण एक यशस्वी उद्योजक आहात. जन्माला येतानाच ते वादळ खरंच आता तसंच आहे की शांत झालंय? वादळ येतात आणि जातात सुद्धा. निश्चित निश्चित. वादळ येतात आणि जातात सुद्धा. पण त्या वादळात जो पाय खंबीरपणे रोवून उभा असतो तो कधीच त्या वादळात उन्मळून पडत नाही, सामना करतो. महापूर येतो, त्या झाडं जातात पण लव्हाळे वाचतात. बरोबर. कारण त्या लव्हाळ्यांची मुळं असतात ना, ती जमिनीत रुजलेली असतात, खोलवर रुजलेली असतात. आणि त्या वादळाबरोबर, त्या महापुराबरोबर कुठे लवून वाकायचं, कुठे मान टाकून वाकायचं, कुठे जमिनीवर पाय ठेवून चालायचं, त्या लव्हाळ्यांकडून शिकावं. असेच काहीशी शिकवण माझ्या आई वडिलांनी मला दिलेली होती. बाळा, कितीही वादळ जीवनात येऊ दे, पण तुझे जमिनीवरचे पाय ते तू कुठे हलू देऊ नकोस. बरोबर. ते जमिनीवरचे पाय सातत्याने किती उंच झालास, किती कर्तृत्वाने मोठा झालास, तरी त्या जमिनीवरचे पाय कुठे हलता कामा नये. ते घट्ट त्या भूमीत, त्या आपल्या मायभूमीत, ते ऋण असणाऱ्या जमिनीत रोवून घट्ट राहिलं पाहिजे. त्यामुळे माझ्या जीवनात अनेक वादळं आली, लोकांनी पाहिली आहेत, लोकांनी अनुभवली आहेत. पण त्या वादळात ठामपणे उभा राहून त्या वादळाला तोंड देताना ती एक चांगला प्रवास केला. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या वादळाला सावली हवी असते. त्या वादळाला एक सावली हवी असते. अशीच माझ्या त्या वादळी जीवनाला, किंवा मी स्वतःला वादळ म्हणेन, 1 मे 1996 रोजी माझ्या जीवनात एक सावली प्रवेश करते झाली. ती म्हणजे माझी सहचारिणी सौनिशा. मला आठवतो तो काळ, 1 मे 1996, ज्या दिवशी माझं लग्न झालं. लग्नानंतर एखादं उखाणं म्हणायला होतं. सगळी मित्रमंडळी जमली होती, जेवणाचे ताट वाढलेले होते. नवरा नवरी म्हणजे मी आणि माझी मिसेस एकत्र बसलो होतो आणि उखाणं म्हणायला सांगितलं. मला सहजपणे एका मिनिटात सुचलं. ते मी म्हटलं, जीवनाची सहचारिणी शोधण्यासाठी फिरलो मी 10 दिशा. जीवनाची सहचारिणी शोधण्यासाठी फिरलो मी 10 दिशा. मला मात्र सापडली हिवाळ्यामध्ये आबागवड्यांची निशा. सुंदर. असं ते एक उखाणं घेतलं होतं मी. आणि खरंच तो दिवस 1 मे 1996 आणि आज 25 जानेवारी 2022, किमान 25 वर्ष पूर्ण झालेली. आणि त्यानंतरचा हा जवळजवळ 9 महिन्यांचा काळ, 8 महिन्याचा काळ. या सगळ्या काळात नेहमीच सावलीसारखी त्या वादळाला शांत करणारी एक सहचारिणी म्हणून तिने मला जी साथ दिली, ती फार माझ्यासाठी मोठी महत्वाची होती. नक्कीच सर. तुमचा प्रश्न येण्याआधीच त्याचं उत्तर देतोय मी. तुमचा निश्चितपणे प्रश्न असेल, लव की अरेंज? खरं तर लव होतं आणि अरेंजही होतं.
त्यामुळे ह्या प्रश्नाला इथेच थांबवतोय, कारण या सगळ्या प्रवासात तिने मला जी साथ दिली, तिची साथ होती, म्हणून हा माझा प्रवास इथपर्यंत यशस्वी झाला. बरोबर. हा वादळाचा प्रवास होता, हा. खूप खडतर होता, खूप हा. संघर्षाचा होता, खूप चढ होता, खूप उताराचा होता, पण सातत्याने सावलीसारखी सातत्याने पाठीमागे उभी राहणारी माझी सहचारणी निशा ही माझ्यासोबत होती. सर, मुळात आपला पेशा सिव्हिल इंजिनिअरिंगचा. एका दिशेला बघितलं तर हॉट मिक्सिंगचा प्लॅन्ट आपला, दुसऱ्या दिशेला आहे तो पेट्रोल पंप, तिसऱ्या दिशेला आहे तो हॉटेल व्यवसाय, आणि चौथ्या दिशेला तुमचा सिद्धी ज्वेलर्स. हे चारही दिशांना असणारे व्यवसाय आणि तुमचा पेशा हे भिन्न आणि तुमच्या पेशांपासून वेगळं असणारे हे व्यवसायाचं मॅनेजमेंट कसं करतात? मी मग आपल्याला म्हटलं किंवा या युवा पिढीला एक मी संदेश मग दिला, जो मी माझ्या मुलांना सुद्धा दिला. खरंय. क्षेत्र कोणतेही असो, हा. आत्मीयता, जिद्द, चिकाटी, मेहनत ही चतुसूत्री जोपासली हा. तर ते अधोरेखित करता येतं, यावर माझा विश्वास आहे. हे मी आजच्या पिढीला देतोच आहे मंत्र किंवा हे तत्व, ते मी माझ्या मुलांना पण दिलं. बरं. आणि खरं तर एक नेहमीच असतं, कधी जे तत्व आपण दुसऱ्याला देतो, जो मंत्र आपण दुसऱ्याला देतो, जी शिकवण आपण दुसऱ्याला देतो, ती आपण अंगीकारली पाहिजे. एखादी शिकवण जेव्हा आपण अंगीकारू तेव्हा निश्चितपणे लोक त्याची फॉलोअप करतील. खरं तर या गोष्टीवर माझा विश्वास असल्यामुळे मी जेव्हा स्थापत्य अभियंता म्हणून काम करू लागलो, कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करू लागलो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मला वाटतं स्थानिक माणसाचं, स्थानिक अशासाठी म्हणेन की टोटल 4 प्लॅन्ट्स होते, त्यापैकी एक कोल्हापूर कारजगे म्हणून, एक आमचे रत्नागिरीचे आमचे मित्र उदय सामंत, सॉरी किरण सामंत, दुसरे आमचे सांगलीचे पण इथे स्थायिक झालेले बीडी पाटील, आणि चौथा प्लॅन्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेला स्थापत्य अभियंता, ज्याने इथे शिक्षण घेतलं, ज्याचं घर इथे आहे, ज्याची भूमी इथे आहे, ज्याची मायभूमी इथे आहे, ज्याची कर्मभूमी इथे आहे, अशा प्रकारचा अद्ययावत हॉटमिक्स प्लॅन्ट माझ्या या क्षेत्रातील मार्गदर्शक आदरणीय विजय प्रभूसाहेब कुडाळ, जे प्रतिदेश कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या 1990 साली ज्यांच्याकडे मी एक 800 रुपयाच्या कामावर होतो असे म्हणाल, अशा परिस्थितीत असलेला माणूस मी 2008 मध्ये त्याचा पार्टनर होऊ शकतो, आणि त्याचा पार्टनर झालो आणि तो व्यवसाय सुरू केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आमची जी घोडदौड होती, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडीपासून, दोडामार्गपासून, आंबोलीपासून ते मालवणच्या एका टोकापर्यंत ते वेंगुर्ल्यापर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉटमिक्सच्या आम्ही रोडची कामं करायची. या विश्वात, त्या फील्डमध्ये आम्ही नाव कमावलं, चांगली कामं दिली, दर्जेदार कामं दिली. 10 वर्षाचा आमचा प्रवास अखंडितपणे आणि एकत्रित चांगल्या प्रकारे झाला. हे काम करत असताना मी मगाशी म्हटलं, मला एक सवय होती एखाद्या गोष्टीचा पाठलाग करायचा, एखादी गोष्ट आपल्या हातातून निष्ठून गेली आहे, एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, त्याचा अभ्यास करायचा. आणि मग मी ज्यावेळी त्या मसदे रोडला काम करायचो त्यावेळी एके दिवशी माझ्या गाडीतलं डिझेल संपलं, मला डिझेल मिळणार. जेव्हा मी डिझेलची चौकशी केली, माझ्या त्या गाडीत इंधन भरण्याची चौकशी केली, तर एक पंप होता कणकवलीला, एक पंप होता ओरोसला, एक पंप होता मालवणला, किमान 30 किलोमीटरचं अंतर आणि तिथे नसणारा पंप. आणि मग माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी पंप झाला पाहिजे आणि तो स्थानिकाचा पंप झाला पाहिजे. आणि ही इच्छाशक्ती, हा मार्ग धरून, हे एम धरून मी त्या काळी 2012, 13, 14 मध्ये तसा प्रवास सुरू केला, तशी माझी प्रक्रिया सुरू केली की पंप मिळवण्याची, तो कसा असावा. आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की पंप, पेट्रोल पंप हा बिझनेस छोटासा असेल, पण तुम्हाला मिळतो ज्याला राजकीय पाठबळ आहे, किंवा राजकीय ज्याच्या पाठीमागे शक्ती आहे, अशाच माणसाला पेट्रोल पंप अशी कन्सेप्ट आहे. पण या कन्सेप्टला मी कुठे धक्का दिला आणि मी स्वतः, माझे एक मित्र होते इंडियन ऑइलमध्ये काम करणारे मोरिये म्हणून, त्यांच्या सहकार्याने दिल्लीपर्यंत त्याची पाठपुरावा करून तिथली मंजुरी, त्या ठिकाणचं ॲप्लिकेशन, तिथली स्पर्धा, निविदा, याच्यातून तो पेट्रोल पंप मिळवला आणि आज तो पंप चांगल्या प्रकारे चालवतोय. व्यवसाय, हॉटेल. मी जेव्हा त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर माझा बिझनेस सांभाळता माझ्या लक्षात आलं
तिथे आंगणेवाडी पर्यटक स्थळ चांगल्या प्रकारचं आहे, देवीचं ठिकाण आहे. अनेक पर्यटक त्या ठिकाणी तर मालवणहून ज्यावेळी येतात देवीच्या दर्शनात, त्यावेळी त्यांना जेवायला जाण्याचा मार्ग एकमेव म्हणजे कणकवली. 30-35 किलोमीटरचा तो प्रवास करताना मधल्या काळात जेवण नाही. अशा काळात माझ्या मनात आला उरलेल्या जागेत एखादं छोटंसं हॉटेल आपण सुरू केलं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला अल्प जर आपण जेवण दिलं, त्याची भूक भागवली, तर निश्चितपणे त्याचे आशीर्वाद मला मिळतीलच, पण त्याचबरोबर माझा आर्थिक स्तोत्रही निर्माण होईल. आणि या स्तोत्रातून मी हॉटेल व्यवसाय सुरू केला. सगळ्यात माझ्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग वर्ष असेल ते 2017, त्याची आठवण मी नंतर सांगेन. पण मी 2017 मध्ये मी माझ्या मुलांच्या समवेत कसालमधून मुंबईला गेलो, ठाण्याला गेलो राहायला. मुलगी त्यावेळी 11वीला मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये होती, मुलगा त्यावेळी बी सिव्हिलच्या लास्ट इयरला होता आणि तो त्याची परीक्षा देत होता एंट्रन्स एक्झामची. मिसेस त्यांच्यासोबत होती आणि मी थोडंफार माझा जे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये थोडंसं फार काम कमी करून मी त्यांच्यासोबत राहायचो. पण नेहमीच धडपडणारा पिंड, नेहमीच काम पाहिजे, सातत्य पाहिजे असा असणारा माझ्यातला जो पिंड आहे, माझ्यातली जी आकांक्षा आहे, माझ्यातली महत्वाकांक्षा आहे, ती मला मुंबईत थांबू देईना. आणि मग डोक्यात आला एखादा व्यवसाय सुरू करावा, ज्या व्यवसाय स्थिर स्थावर होता होता आपल्याला एक स्वतःचं नाव करता येईल. माझ्या डोक्यात खूप कन्सेप्ट होत्या, खूप कल्पना होत्या, पण नेमकी कल्पना शोधता शोधता माझा एक या व्यवसायातला मित्र भेटला. त्याच्याशी चौकशी केली, कारण माझी निरीक्षण, मग अशी म्हटलं MM मध्ये माझं निरीक्षण सुद्धा खूप असतं. ती निरीक्षण शक्ती माझी फार दांडगी आहे, अजूनही आहे. आणि त्या निरीक्षण क्षेत्रात काम करता करता असं कळलं की ठाण्यामध्ये त्या भागात संपूर्ण मारवाडी समाजाची दुकानं आहेत सोड्याची. त्या ठिकाणी मराठी माणसाचं, महाराष्ट्रीयन माणसाचं, महाराष्ट्रीयन सोनाराचं दुकान नाही. मी खरं तर जातीने मराठा, मी जातपात मानत नाही, तरी सुद्धा एक महत्वाचा विषय ते येणं स्वाभाविकच आहे की पेढी ज्वेलर्स म्हटलं की सोनार नाव पुढे येतात किंवा मारवाडी ही लोक पुढे येतात. अशा परिस्थितीत मी माझे तिथले मित्र बापू धुळी म्हणून त्यांच्या जेव्हा कानावर विषय घातला, त्याने मला वेड्यात काढलं. किंवा ज्यांच्यावर कानावर मी हा विषय घातला त्याने त्यांनी मला वेड्यात काढलं, अरे तू आणि सोन्याची पिढी, सोन्या ज्वेलर्स व्यवसाय कसा सांभाळशील? पण माझ्याकडे जिद्द होती, माझा अभ्यास होता, माझी निरीक्षण शक्ती होती आणि याच जोरावर, कारण मी नेहमीच मी जे करतो तिची सुरुवातच करतो. आणि त्याप्रमाणे 2019 साली मी त्या ठिकाणी सिद्धी ज्वेलर्स नावाचा व्यवसाय सुरू केला. आज ठाणेसारख्या शहरात मारवाडी लोकांचं, व्यावसायिकांचं प्राबल्य असलेल्या त्या ठिकाणच्या माझी एकमेव पिढी महाराष्ट्रीयन माणसाची आहे आणि ती पिढी मी चांगल्या प्रकारे चालवते. कोरोनाच्या काळात अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झाले, माझ्या असणाऱ्या आजूबाजूच्या 7-8 पिढ्या बंद झाल्या, पण ठामपणे अजूनही ती पिढी चालवण्याचा धडस मी करतोय. मी कुठल्याही क्षेत्रात काम करतोय अशासाठी म्हणतोय, मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात मी सहजपणे जी तुम्हाला आठवण सांगितली की लहानपणी आईच्या सोबत जेव्हा आई लोकांच्या शेतात जायची, त्या शेताच्या बांधावर राहून मी निरीक्षण करायचो, ते जोत कसं धरतात, ते टिकाव कुदळ घेऊन, फावडं घेऊन शेत कसं करतात, ती लावणी कशी करतात, ते झाड, ते तण किंवा ते गवत किंबहुना ते भाताचं रोपटं कसं काढतात, ते कसं लावतात, हे जे विचार, हे संस्कार, ही शिकवण जी मनावर उमटली होती. आणि त्याचाच अनुषंगाने मी लॉकडाऊनच्या काळात एक चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट शेतीचा निर्माण केला. 1 वर्षभर मी आज शेती त्या ठिकाणी लावली. विविध प्रकारची पालेभाज्या, परसातली पालेभाजी अशा प्रकारची कन्सेप्ट देऊन मी त्या ठिकाणी राबवली. अनेक रोजगार मुलांना, तरुण मुलांना रोजगार दिला. मी तुम्हाला एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आपल्या कोकणात, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक चांगल्या प्रकारची सुपीक जमीन आहे. नमस्कार, मी भरत जाधव. कोकणाचं नावलौकिक वाढवणारं आणि तिथल्या कलाकारांना, सुप्त कलाकारांना एक व्यासपीठ देणारं एक नवीन वेब चॅनल आहे, ते म्हणजे कोकण स्टार 9. हे आवर्जून पहा. यात बरेच असंख्य कार्यक्रम आपल्यासमोर येणार आहेत. ह्या वेब चॅनलला माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. दर शनिवार रात्री 9 वाजता कोकण स्टार 9 वर पाहायला विसरू नका. तुमचा आमचा आवडता मुलाखत शो, दिलखुलास व्यक्तिमत्व.